नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना अडचणी येत आहेत। फॉर्म भरण्यासाठी खासगी सायबर कॅफे चालकांकडून नागरिकांची लूट होत असल्याचा आरोप होतोय। लाडकी बहीण योजनेच्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा पूर्ततेसाठी चांगलीच गर्दी होतीये। याचाच फायदा घेत खासगी सायबर कॅफे चालक पैसे घेत आहेत। डोमासाईल सर्टिफिकेटसाठी 200 रुपये जास्तीचे दर आकारण्यात येत आहेत असा आरोप नागरिकांनी केलेला आहे। तर सायबर कॅफे चालकांकडून महिलांची लूट होत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय। नंदुरबारमध्ये ही गोष्ट घडतीये। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना अतिरिक्त पैसे आकारल्याचा आरोप या ठिकाणी महिलांनी केलेला आहे। माझी लाडली बहीण या योजनेची घोषणा केल्यापासून पूर्ण शहरामध्ये खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे। वाहतुकीची भी कोंडावळ होत आहे आणि हे फॉर्म भरल्यानंतर फॉर्म 20 रुपयाचा विकला जातोय, भरायचे 80 रुपये घेत आहे आणि डोमासाईल फॉर्मचे सर्टिफिकेट देण्यासाठी सुद्धा 200 रुपयाची आकारणी केली जाते आहे। कोण घेत आहे 200 रुपये? शहरातले बाकीचे सेतूवाले, आधार सेतूवाले घेत आहे। प्रायव्हेट वाले का हे गव्हर्नमेंट? सुविधा केंद्र जिथं लिहिलंय ते, आता ते प्रायव्हेट आहेत का गव्हर्नमेंट आहे आम्ही नाही सांगू शकत।